एक आहे रिच डॅडी आणि एक आहे पुअर डॅडी. रिच डॅडीचं पोरगं थोडंसं आळशी बनतं आणि पुअर डॅडीचं पोरगं म्हणत असतं, मला काहीतरी करायचं आहे. मला काहीतरी करायचं म्हणणं वेगळं आणि मी काहीतरी करणारच असा चंग बांधणं खूप वेगळं. मग ज्यावेळेला ते पुअर डॅडीचं पोरगं असा काहीतरी चंग बांधतं आणि खरोखर ते यशस्वी होतं. पण चंग बांधणं म्हणजे काय? तर चंग बांधणं म्हणजेच एक महत्त्वाकांक्षा आपली जागृत करणं. मित्रांनो, देव, धर्म, आपण ह्या सगळ्या गोष्टी आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी ठीक आहेत. पण जगामध्ये अशी कुठलीही शक्ती नाही की ती तुम्हाला श्रीमंत करेल आणि तुम्ही पैसेवाले व्हाल किंवा तुमच्याकडे भरपूर पैसा येईल. अजिबात नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अगदी मी तुम्हाला क्रॉस करते की तुम्ही असं कुठेही दाखवा की इथं गेल्यामुळं देवाला एवढे माझे पैसे वाढले किंवा इथं गेल्यामुळं मी एवढ्या फायद्यात आलो. अजिबात नाही. तुम्ही तुमच्या स्वतःचं अवलोकन करा. आपलं कुठं चुकते किंवा आपल्याला काही कमी पडते किंवा आपली काही धंदा असेल, नोकरीवाल्यांचं फिक्स पगार असतात, त्यांचा विषय वेगळा आहे. पण धंदेवाल्यांनाच हे प्रॉब्लेम भरपूर सतावत असतात. तर मग आपलं नक्की कुठं चुकते किंवा आपल्याला नक्की काय करायला पाहिजे, आपण रिच डॅडीपर्यंत पोहोचू शकतो. तर यासाठी मेहनत करणं हाच एकमेव पर्याय आहे. तुम्हाला जगात जरी तुम्ही कुठले यज्ञ करा, काय म्हणतात त्याला, अगदी सगळं काहीही कोळून प्या, सगळ्या गोष्टी, कुठेही तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आता घाम आणि अश्रू दोन्ही पण खारट लागतात. मग सतत असं कुठंतरी देवाकडं जाऊन डोळं गाळत बसायचं, देवा माझं चांगलं कर, मला कुठंतरी मोठं व्हायचं आहे. अश्रू तेच आहेत, चव खारट आहे. घाम गळतोय, त्याचा पण चव खारटच आहे. मग असे अश्रू गाळण्यापेक्षा घाम गाळला तर कुठंतरी तुम्ही त्या स्टेजला पोहोचू शकता. आणि सतत नशिबाला दोष तुम्ही देऊ नका, कारण नशिबाला दोष देण्यापेक्षा आपली चाकोरी चुकत असेल तर ती चाकोरी सुधारा. ह्या जगामध्ये तुम्हाला कुठेही जा, मी तुम्हाला ठामपणे सांगते, काहींना आवडेल, काहींना आवडणार नाही, काही म्हणतील की हे तुम्ही सांगताय ते बरोबर नाही. पण मी ठामपणे सांगते, तुम्हाला कष्ट हेच तुमचं भांडवल आहे आणि कष्ट केल्याशिवाय तुम्ही पुढं जाऊ शकत नाही आणि कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. ह्या जगामध्ये असं काहीच भेटत नाही की जे नुसतं देवाकडे गेलं. फक्त देव आपली इच्छाशक्ती जागृत करतो, आपली मानसिक स्थिती चांगली ठेवतो, आपल्याला यश कसं देतो की आपल्याला बळ देतो. ते बळ तुम्ही त्याच्याकडून घ्या, पण तुम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कष्ट हे तुम्हाला रात्रंदिवस करावेच लागतील. फक्त तुम्ही कष्ट करताना ते काबाड कष्ट जे करणार आहे ते गाढवासारखे करू नका. त्या कष्टाचं चीज होईल असे कष्ट करा, जेणेकरून कमी कष्टामध्ये आपल्याला जास्त फायदा कसा होईल. किंवा हे मी कष्ट करतोय, आज माझं कष्ट चाललंय, पण यातून खरंच मला तेवढं प्रॉफिट आहे का? किंवा मी नुसतंच कष्ट करतोय आणि मग उद्या जर समजा असं माझ्यावर वेळ आली की बाबा मला काहीतरी त्रास होतोय की बाबा मला आता हे 2 पैसे दवाखान्यात खर्च करण्यासाठी पाहिजेत, तरी तेवढेसुद्धा पैसे माझ्याकडं नाहीत. मग त्या कष्टाला तरी का उपयोग आहे कष्ट करून असे? त्यासाठी काही कुठलं वाईट मार्गानं सुद्धा पैसे कमवणं असा पण होत नाही. पण आपल्या धंद्याचं आपण बांधणी करा. आपल्या धंद्यामध्ये आपलं काय चुकते हे स्वतःला विचारा. आपल्यापेक्षा जी मोठी आहेत, बिझनेसमॅन जे मोठे झालेत त्यांना फॉलो करा. आणि आपण कुठं चुकतोय हे आपलं 10 वेळा, आपल्याला काही गोष्टी अशा भेडसावतात की माझ्याकडे भांडवल नाही. पण भांडवल नाही असं म्हणून रडत बसण्यापेक्षा आपण आपल्या कष्टातून सुरुवातीला थोडंसं ते भांडवल आपण वाढवत जाऊ शकतो आणि त्याच भांडवलाचं मोठं भांडवल आपण करू शकतो. आपण फक्त नुसतं हा मोठा झाला, तो मोठा झाला ह्याची स्वप्न बघत असतो आणि आपल्याला सतत वाटत असतं की ह्याने एवढे पैसे कमवले, मी पण एवढेच कमवणार. पण तो जो मोठा झालेला असतो त्याचं वेगळंच असतं ते सगळं. त्याचं दिनक्रम असेल किंवा त्याची जे काय महत्त्व, त्याला माहीत असतं तो काय करतोय ते. तुम्हाला काही वरनं नुसतं फक्त त्याचा पैसा दिसत असतो. पण असं काही नाही की तुम्हाला मोठं व्हायचं असेल, सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावे लागतील. कष्ट करताना पण ती तुम्ही योग्य पद्धत तुमची असेल तर त्या योग्य पद्धतीनंच तुम्ही गेलं पाहिजे. तुम्ही नुसतं कष्ट करून पण काय उपयोग नाही. आणि ह्या गोष्टी आपण बिझनेस प्लॅन असतील किंवा आता आपण समजा टेलरिंगमध्ये आहे तर त्यातले टॉप मोस्टला जे लोक गेलेले आहेत
बिझनेसमध्ये कापड दुकान असेल किंवा कुठलं पण, तर ते टॉप मोस्टला जाऊन जी लोक ज्या पद्धतीनं त्यांच्या कॉपी करू नका. कॉपी केलं की आपण नापास झालो. फक्त उर्मी शक्ती किंवा एक प्रकारची आपल्याला एक रस्ता त्यांच्याकडून भेटू शकतो. पण कष्ट केल्याशिवाय देव धर्म देर काही कुठं पण जा, काहीही करा, वेळ फुकट वाया घालवू नका. कुठेही काय गेलं तरी पळसाला पानं तीनच असतात. अगदी फक्त शक्ती तुम्हाला एखादी देव आहे ह्या जगात, पण तो देव आपल्याला चांगल्या कामासाठी कार्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या. असं पैसे वगैरे वाढवून भेटतील म्हणून कुठलाही देव जगातला तुम्हाला सहकार्य करणार नाही. की मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देते, अगदी 100च्या नाही 1000च्या बॉन्डवर लिहून देते, पण तुम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला कष्ट हे करावेच लागतील, त्याशिवाय तुम्ही मोठं होणार नाही.